सोन्याच्या दरामध्ये 14,000ची घसरण झाली तर चांदीच्या दरातही 33,000ची घसरण झाली आहे। सोने चांदीचे भाव घसरल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। जागतिक हवामान बदलांसंदर्भामध्ये उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला। येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये क्लायमेट चेंज परिषदेचं आयोजन करण्यात येणार असून जागतिक तापमान वाढ, वाढतं प्रदूषण आणि हवामान बदलासारख्या गंभीर प्रश्नांवर राज्यामध्ये खलबतं होण्याची शक्यता आहे। ठाण्याच्या मुंब्र्यामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। कचरा न उचलल्यानं आयुक्तांमध्ये केबिनमध्ये कचरा टाकण्याचा इशारा जितेंद्र आव्हाडांची मुलगी नताशा आव्हाडीनं दिलाय, तर एका आठवड्यामध्ये सर्व मुंब्रा स्वच्छ करण्याचं आश्वासन पालिका आयुक्तांनी दिलंय। नागपुरात बच्चू कडू यांचा आंदोलक आता आक्रमक झाले असून नागपूर वर्धा रोडवरती शेतकऱ्यांनी ठिय्या मांडलाय। रस्ता जाम झाल्यानं आता मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये येणाऱ्या वाहनांची गर्दी झाल्यानं नागपूर जिल्ह्यातील बुटेबोरी परिसरामध्ये मोठी वाहतूक निर्माण झाली। वाहतूक कोंडीमुळे 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं। शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या इतर मागणीसाठी बच्चू कडू यांनी अमरावती ते नागपूर महाएल्गार मोर्चा काढलेला। बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावरती आंदोलनाचा इशारा दिला असून या पार्श्वभूमीवरती सिव्हिल लाईन परिसरातील रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची पदं कंत्राटी पद्धतीने घेण्याच्या आदेशाविरोधात आदिवासी शिक्षक आक्रमक झाले। नाशिक ते राजभवन मुंबई असा पायी प्रवास करत येणाऱ्या शिक्षकांची मुंबईच्या वेशीवर पोलिसांकडून अडवणूक करण्यात आली। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी 30 तारखेला होणार आहे। गोखले बिल्डर आणि ट्रस्ट प्रतिज्ञापत्र दाखल करणार असून प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त निकाल देणार असल्याची माहिती मिळते आहे। मनसेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या जवळच्या परिसरामध्ये लावण्यात आलेला एक बॅनर सध्या चर्चेचा विषय बनतोय। या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांना एकत्रित आणत महाराष्ट्राचं स्वप्न साकार झाल्याचं भाकीत करतायत। 1 तारखेला मनसेच्या मोर्चाआधी मनसेकडून लावलेल्या या बॅनरची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाली आहे। अग्निशमनचे प्रशिक्षण पूर्ण करूनही शिर्डी विमानतळावर सामावून न घेतल्यानं प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी शिर्डी विमानतळासमोर आमरण उपोषणाची हाक दिली आहे। विमानतळ प्रशासनानं आमचा विश्वासघात केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। कल्याण तालुक्यातील पिसवली जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झालेली आहे। शाळेची संरक्षक भिंत मागील 3 महिने ते 4 महिन्यांपासून कोसळलेल्या अवस्थेमध्ये असून उर्वरित भिंत सुद्धा केव्हाही पडण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी तक्रार देऊन सुद्धा कोणतीही दखल घेण्यात आलेली नाहीये।